कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यापेक्षा तुमच्या मुलीला जास्त पगार आहे। नाही नाही, तिच्या पगारातलं नकोय मला, मला ना माझ्या पगारातलंच ऍडव्हान्स पाहिजे। पण काय काम काढलं एवढं? ते एक पूजा करायची होती म्हणून। आज तुम्ही ऑफिसमध्ये या, अर्ज करा, तुम्हाला पैसे मिळून जाते। होय होय, धन्यवाद, येतो। प्रतीक, अरे इथे काय बोलत बसलास? ऑफिसला न जायचं? मारुती मामांना त्यांचा पुढच्या महिन्याचा पगार ॲडव्हान्स हवा होता, तेच त्यांच्याशी बोलत होतो। ॲडव्हान्स? मारुती मामाला कशाला पाहिजे ॲडव्हान्स? कसली तरी पूजा करायची आहे त्यांना। बरं ठीक आहे, जा लवकर जा। आणि हा, पारू इथे नसताना मारुती मामा कसली पूजा करतात? मॅडम, तुम्ही तर बोललात तो बेशुद्ध असेल, पण तो तर शुद्धीर होता आणि ती पोरगी पण त्याच्या सोबत होती आणि आम्ही त्याला घेरला होता, पण तितक्यात ती मुलगी आडवी आली। खूप डेंजर पोरगी राव। तुम्हाला सांगितलेलं साधं एक काम धड करता येत नाहीये, त्या नानूने सगळा घोळ घातलाय। गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचलीये, पोलिसांपर्यंत, त्यामुळे तुम्ही शांत राहा। मी तुम्हाला फोन करेन, पुढे काय करायचं ते सांगते, ठीक आहे? बारू 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 बारू, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा आहे हा। वाटते तितकी सोपी नाहीये ही। मी तर काय बडबड केली कुणास ठाऊक। अनुष्का मॅडमनी माझं मंगळसूत्र तर बघितलं नसेल ना? मी त्यांना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल सांगितलं तर नाही ना? काल मी हिला माझा प्लॅन तर सांगितला नसेल ना? मी दिशाची बहीण आहे हे हिला कळलं नसेल ना? शिट यार, काहीच कसं आठवत नाहीये मला। मॅडम, काय ग? कापी घेणार का? नाही, नको। पारू, तुला घ्यायची आहे? म्हणजे तुला कॉफी प्यायची आहे का? तर पी ना। चल, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।